कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरावस्था, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, पार्किंग, वाहतूक कोंडी, प्रॉपर्टी कार्ड वाटप आणि मोकळ्या जागांचा वापर अशा अनेक नागरी समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी 3 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती। त्यानंतर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दुसऱ्या आढावा बैठकीत या कामांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला। यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के मंजुलक्ष्मी आदी उपस्थित होते। प्रत्येक अधिकाऱ्यांवर विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवून त्यानुसार विकासकामं वेगानं आणि नियोजनबद्धपणे राबवण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या। त्यांनी TDR संदर्भात नागरिकांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी महानगरपालिकेनं पुढाकार घ्यावा आणि नियम शिथिल करून जास्तीत जास्त बांधकाम परवाने देण्यात यावेत, जुन्या TDRची चौकशी करावी अशा सूचना दिल्यात। पालकमंत्र्यांनी 40,000 नागरिकांचे प्रलंबित प्रॉपर्टी कार्ड वितरण मार्गी लावण्यासाठी 94 लाखांचा निधी मंजूर करण्यात येणार असल्याचं सांगितलं। या बैठकीत पालकमंत्र्यांनी पार्किंगच्या समस्या सोडवण्यासाठी शहरात अधिक जागा विकसित करण्यावर भर देणं, मोकळ्या जागा महापालिकेच्या नावे हस्तांतरित करून नियोजनबद्ध वापर सुनिश्चित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले। तसंच पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनासंदर्भात व्यापक योजना तयार करून येत्या 24 ऑक्टोबरच्या बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले। महापालिकेचा बंद पडलेला डांबर प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त किरण धनवाडे, सह आयुक्त स्वाती दुधाणे, उज्ज्वला शिंदे, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, उपायुक्त परितोष कंकाळ यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते।